नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या जिल्ह्यातील 1,81,000 शेतकऱ्यांना 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या जिल्ह्यातील 1,81,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे लवकरच जमा केली जाणार आहे, अशी माहिती मित्रांनो या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। बघा मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। मात्र प्रचलित निकषामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत। याबाबत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या निर्देशनात आणून दिले आहे। जिल्ह्यातील 57 पैकी 33 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून 1,81,000 शेतकऱ्यांना 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। मात्र धाराशिव, भूम, परांडा आणि तुळजापूर तालुक्यातील 24 महसूल मंडळातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असूनही प्रचलित निकषामुळे त्यांची नोंद झाली नाही, त्यामुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत। मित्रांनो, आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की सततच्या पावसाचा निकष शिथिल करून महसूल मंडळामध्ये सलग 5 दिवसाच्या कालावधीमध्ये सरासरी 50 मिमी किंवा 50 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास असा बदल करावा आणि वस्तुनिष्ठ पंचनाम्याच्या आधारे जिल्ह्यातील उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मदत करावी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला अनुकूलता दर्शवली असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या धाराशिव जिल्ह्यातील 1,81,000 शेतकऱ्यांना 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून या धाराशिव जिल्ह्यातील 1,81,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।